नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पेपर 1 आणि 2 साठी समाजशास्त्र या विषयाकरता 30 अतिमहत्त्वाचे प्रश्न जे मागील परीक्षांमध्ये आलेले आहेत. आपण तयारी करूया. प्रश्न पहिला, अरेबियन नाईट्स कथेतील नायक खालीलपैकी कोण आहेत? ए. हरून अल रशीद, बी. अबू बक्र, सी. उस्मान, डी. अली. हरून अल रशीद हे अब्बासिद खिलाफतीचे 5वे खलिफा होते. ते त्यांच्या बुद्धिमत्ता, उदारता आणि न्यायासाठी प्रसिद्ध होते. अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ए. हरून अल रशीद. प्रश्न दुसरा बघूया. जपानमधील उद्योग समूहांना काय म्हणतात? ए. मेईजी, बी. जेत्रो, सी. जैबेत्सू, डी. शोगुन. जैबेत्सू हा जपानी शब्द आहे. 1868 मध्ये मेजी रेस्टोरेशन नंतर विकसित झालेल्या आणि पहिल्या महायुद्धात झपाट्याने विस्तार झालेल्या भांडवलशाही उद्योगापैकी एक आहे. त्यामुळे आपलं उत्तर येत आहे सी. जैबेत्सू. प्रश्न तिसरा बघूया. माऊ माऊ चळवळ कोठे झाली? ए. केनिया, बी. झिम्बाब्वे, सी. घाना, डी. दक्षिण आफ्रिका. माऊ माऊ चळवळ केनियामध्ये 1950च्या दशकात झाली. ही चळवळ राष्ट्रवादी आणि वसाहत विरोधी बंडखोरी होती. या चळवळीचे नेतृत्व प्रामुख्याने किकुयू लोक करत होते. तर याचं अचूक उत्तर आहे ए. केनिया. प्रश्न चौथा बघूया. याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? ए. अमेरिका, बी. रशिया, सी. इंग्लंड, डी. जपान. याल्टा कराराची उद्दिष्ट युद्धोत्तर पुनर्रचना करणे, जर्मनीच्या ताब्याचे नियोजन आणि संयुक्त राष्ट्राची स्थापना करणे यावर चर्चा करणे होते. परंतु जपानने याल्टा कराराचा भंग केला आणि म्हणून याचं अचूक उत्तर आहे डी. जपान. प्रश्न पाचवा. विजयभूमी लाल बहादूर शास्त्री, तर वीरभूमी कोण? ए. महात्मा गांधी, बी. राजीव गांधी, सी. इंदिरा गांधी, डी. पंडित जवाहरलाल नेहरू. याचं स्पष्टीकरण बघूया. महात्मा गांधीचे स्मारक राजघाट नवी दिल्ली येथे आहे. बी. राजीव गांधी यांचे स्मारक वीरभूमी नवी दिल्ली येथे आहे. इंदिरा गांधी यांचं स्मारक शक्तिस्थळ नवी दिल्ली येथे आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं स्मारक शांतिवन नवी दिल्ली येथे आहे. तर मित्रांनो, आपल्याला या एका प्रश्नावरून किमान 4 प्रश्नांची तयारी करायची आहे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. राजीव गांधी. प्रश्न 6वा. विक्रमांक देवचरित, मिताक्षर, पंप रामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले? ए. शिलाहार, बी. चालुक्य, सी. राष्ट्रकूट, डी. वाकाटक. विक्रमांक देवचरित, मिताक्षर, पंप रामायण हे ग्रंथ चालुक्य घराण्याच्या काळात तयार झाले. 6 ते 12व्या शतकादरम्यान चालुक्य राजवंशीयांनी दक्षिण भारतात राज्य केले. विक्रमांक देवचरित महाकवी बिलाना यांनी रचले. मिताक्षर विज्ञानेश्वर यांनी रचले. पंप रामायण नारायण भट्ट यांनी रचले आणि मानसोल्लास चालुक्य राजा तृतीय यांनी रचले. याचं अचूक उत्तर आहे बी.
चालुक्य. प्रश्न 7. व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक कोणी सुरू केले? ए. दादाभाई नौरोजी, बी. बहराम मलबारी, सी. सर दिनशा पेटिट, डी. फिरोजशाह मेहता. दादाभाई नौरोजी यांनी सन 1883 मध्ये व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र मुंबई येथे सुरू केले. तसेच सीताराम गोयल यांनी 1981 मध्ये नवी दिल्ली येथे व्हॉइस ऑफ इंडिया VOI नावाचे मासिक स्थापन केले. आणि याचं अचूक उत्तर आहे ए. दादाभाई नौरोजी. प्रश्न 8. अवंती माळवा मध्य प्रदेश, अशमक कोण? ए. बिहार, बी. उत्तर प्रदेश, सी. महाराष्ट्र, डी. गुजरात. 16 महाजन पदांची प्राचीन व आधुनिक नावे. 1. काशी बनारस, 2. कोसल लखनौ, 3. मल्ल गोरखपूर, 4. वत्स अलाहाबाद, 5. चेदी कानपूर, 6. कुरु दिल्ली, 7. पांचाल रोहिलखंड, 8. मत्स्य जयपूर, 9. शूरसेन मथुरा, 10. अशमक औरंगाबाद महाराष्ट्र, 11. अवंती उज्जैन, अंग चंपा पूर्व बिहार, 13. मगध दक्षिण बिहार, 14. वृज्जी उत्तर बिहार, 15. गांधार पेशावर आणि 16. कंबोज गांधारजवळ कंबोज. आणि याचं अचूक उत्तर आहे अशमक औरंगाबाद महाराष्ट्र. पुढील प्रश्न बघूया. चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी कशाचे महत्त्व सांगितले? 1. कृष्ण भक्तीचे, बी. राम भक्तीचे, सी. शिव भक्तीचे, डी. विठ्ठल भक्तीचे. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. आसाममध्ये शंकरदेव यांनी कृष्ण भक्तीचा प्रसार केला. हिंदी साहित्य महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे कृष्ण भक्तीवर काव्य लिहिले. याचं अचूक उत्तर आहे 1. कृष्ण भक्तीचे. प्रश्न 10. अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजे कोण? ए. रोहिले, बी. जाट, सी. राजपूत, डी. सतनामी. अफगाणिस्तानातून आलेले पठाण रोहिले होत. जाट उत्तर भारतातील कृषक समाज आहे, राजपूत योद्धा वर्ग आहे आणि सतनामी धार्मिक पंथाचे अनुयायी आहेत. यामुळे याचं अचूक उत्तर आहे अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजे रोहिले. प्रश्न 11. योग्य जोड्या लावा. अ. सारनाथ स्तंभ, ब. अलाहाबाद प्रशस्ती, क. नाणेघाटातील लेणी. याचे पर्याय आहेत 1. सातवाहन, 2. गुप्त, 3. मौर्य. इथे पर्याय दिलेले आहेत. तर इतिहासाचे साधन आणि घराणे बघूया. अ. सारनाथ स्तंभ, 3. मौर्य, ब. अलाहाबाद प्रशस्ती, 2. गुप्त, क. नाणेघाटातील लेणी, 1. सातवाहन. यामुळे याचं अचूक उत्तर आहे ए. अ. 3, ब. 2, क. 1. प्रश्न 12. गटात न बसणारा शब्द ओळखा. चोड, परमार, यादव, गहडवाल. ए. चोड, बी. परमार, सी. यादव, डी. गहडवाल. स्पष्टीकरण बघूया. चोड, परमार आणि गहडवाल हे दक्षिण व उत्तर भारतातील प्रसिद्ध राजवंश होते. यादव हे देवगिरी महाराष्ट्र प्रदेशातील राजवंश होते. त्यामुळे याचं गटात न बसणारा जो शब्द आहे तो आहे सी. यादव. प्रश्न क्रमांक 13. इलियड व ओडिसी या महाकाव्याचा लेखक कोण? ए. पिंडर, बी. सोफोक्लोस, सी. हिरोडोटस, डी. होमर. होमर हा प्राचीन ग्रीक लेखक व महाकावी होता. होमरने इसवी सन 7व्या शतकात इलियड व ओडिसी या कविता लिहिल्या. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे
डी होमर. प्रश्न 14. कार्पस इन्स्क्रिप्शन्स इंडिकॅरम यात कोणाच्या शिलालेखाचे संकलन आहे? ए. अशोकाच्या, बी. चंद्रगुप्त दुसरा, सी. अजातशत्रू, डी. कनिष्क. कार्पस इन्क्रिप्शन्स इंडिकॅरम यात अशोकाच्या शिलालेखाचे संकलन आहे. त्यामुळे अचूक उत्तर आहे ए. अशोकाच्या. प्रश्न 15. रासपुतीन हा रिकामी जागा महंत होता. ए. रशियन, बी. सर्बियन, सी. ऑस्ट्रियन, डी. फ्रेंच. रासपुतीन हा सर्बियन महंत होता. त्याचा जन्म सर्बियातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याने नंतर मठात तीर्थयात्रा केली आणि एक भिक्षुक बनला. तर याचं अचूक उत्तर आहे बी. सर्बियन. प्रश्न 16. साम्राज्यवादी राष्ट्राने चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या. या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात. 1. मुक्त व्यापार विषयक धोरण, 2. वसाहतवाद, 3. चीनी टरबुजाचे वाटे, 4. अफूची युद्धे. साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या. या प्रक्रियेला चीनी टरबुजाचे वाटे म्हणतात. म्हणून याचं अचूक उत्तर आहे सी. चीनी टरबुजाचे वाटे. प्रश्न 17. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात रिकामी जागा या व्यवसायातून झाली. ए. पोलाद, बी. कापड, सी. यंत्रे, डी. रसायने. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात 18व्या शतकाच्या उत्तरार्धात कापड या व्यवसायातून झाली. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे बी. कापड. प्रश्न 18. डॉन किझोट रिकामी जागा आहे. ए. नाटक, बी. कल्पनाप्रधान कादंबरी, सी. उपहासात्मक कादंबरी, डी. काव्यग्रंथ. डॉन किझोट ही मिग्युएल डी सर्वटेस यांची स्पॅनिश कल्पनाप्रधान महाकादंबरी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी. कल्पनाप्रधान कादंबरी. 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेच्या आयोजनामागे प्रमुख कारण कोणते होते? ए. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी, बी. जपानच्या नाविक शक्तीचे खच्चीकरण करण्यासाठी, सी. लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी, डी. पर्यावरण रक्षणाचा विचार करण्यासाठी. 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेच्या आयोजनामागे एक प्रमुख कारण जपानच्या नाविक शक्तीचे खच्चीकरण करण्यासाठी हे होतं. त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर आहे बी. जपानच्या नाविक शक्तीचे खच्चीकरण करण्यासाठी. प्रश्न 20. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला काय म्हणतात? ए. हिजरी, बी. शालिवाहन शक, सी. विक्रमवत, डी. शहेनशाही. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही म्हणतात. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे डी. शहेनशाही. पुढील प्रश्न. उर, उरुक, निपूर ही रिकामी जागामधील प्राचीन नगरे होती. ए. इजिप्त, बी. चीन, सी. मेसोपोटेमिया, डी. हडप्पा. उर, उरुक, निपूर ही मेसोपोटेमियामधील प्राचीन नगरे होती. उर, उरुक, निपूर ही सुमेरियन सभ्यतेतील प्रमुख शहरे होती. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे सी. मेसोपोटेमिया. पुढील प्रश्न बघूया. प्रसिद्ध वैद्यजीवक रिकामी जागा राज्याशी संबंधित आहे. ए. अवंती, बी. मगध, सी. चेदी, डी. अश्मक मगध. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता आणि तो मगध राज्याशी संबंधित आहे. त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर आहे बी. मगध. पुढील प्रश्न. सुफी पंथ हा मूळचा रिकामी जागा आहे. ए. इराकमधील, बी. इराणमधील, सी. भारतातील, डी. अरबस्थानातील. सुफी
इस्लाममधील एक पंथ आहे आणि हा सुफी पंथ मूळचा अरबस्थानातील आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे डी, अरबस्थानातील. पुढील प्रश्न, 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी रिकामी जागा मध्ये आश्रय घेतला. ए रंगून, बी मंडाले, सी कानपूर, डी नेपाळ. 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल व नानासाहेब पेशवे यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला, त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे डी, नेपाळ. पुढील प्रश्न, कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे रिकामी जागा धर्माशी संबंधित आहेत. ए बौद्ध, बी जैन, सी वैदिक, डी इस्लाम. कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे जैन धर्माशी संबंधित आहेत. जैन तीर्थकर महावीर यांचा जन्म इसवी सन 599 मध्ये कुंदग्राम येथे झाला आणि याचं अचूक उत्तर आहे बी, जैन. नंतरचा प्रश्न, अलेक्झांडर पुश्किन हा विचारवंत होय. ए रशियन, बी जर्मन, सी फ्रेंच, डी ऑस्ट्रियन. अलेक्झांडर पुश्किन हा रशियन विचारवंत होय. ते रशियन कवी, नाटककार, कादंबरीकार म्हणून ओळखले जातात आणि याचं अचूक उत्तर आहे ए, रशियन. पुढील प्रश्न बघा, दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप आशेचे भूशिर याचा शोध कुणी लावला. ए कॅप्टन स्पेक, बी डेव्हिड लिव्हिंगस्टन, सी स्टेनले, डी डायस. पोर्तुगीज नेव्हिगेटर डायस याने 1488 मध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकावर तो पोहोचला व केप ऑफ गुड होप आशेचे भूशिर याचा शोध लावला, त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे डी, डायस. पुढील प्रश्न बघूया, सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह रिकामी जागा घराण्याचे होते. ए चालुक्य, बी शिलाहार, सी सातवाहन, डी वाकाटक. सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह शिलाहार घराण्याचे होते. शिलाहार हे 8व्या व 13व्या शतकादरम्यान महाराष्ट्रातील राजघराणे होते. शिलाहार घराण्याची राजधानी कोल्हापूर येथे होती, त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे बी, शिलाहार. पुढील प्रश्न, 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय रिकामी जागा येथे सुरू झाले. ए कालिक, बी हुगळी, सी सुरत, डी गोवा. 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय सेंट पॉल कॉलेज, गोवा येथे सुरू झाले आणि त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डी, गोवा. शेवटचा प्रश्न, प्रतियोगी सहकारिता हे रिकामी जागा यांचे धोरण आहे. ए दादाभाई नौरोजी, बी महात्मा गांधी, सी लोकमान्य टिळक, डी पंडित जवाहरलाल नेहरू. प्रतियोगी सहकारिता हे लोकमान्य टिळक यांचे धोरण होते, त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे सी, लोकमान्य टिळक. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा.